एक्झिट पोल मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की महाविकास आघाडीला 69 ते 121 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत। हा अंदाज आहे, एक्झिट पोल आहे। महायुतीला 122 ते 186 आणि इतरांना 12 ते 29 जागा मिळतील, हा अंदाज आहे। नक्कीच तर पोल डायरीचा हा एक्झिट पोल आपण पाहतोय। यामध्ये पुन्हा एकदा आकडा सांगणार आहोत की महाविकास आघाडीला 69 ते 121 जागा, महायुतीच्या वाट्याला 122 ते 186 जागा, तर इतरांच्या वाट्याला 12 ते 29 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी एक्झिट पोल मधून वर्तवण्यात आला। तर इथे आपण पाहतो की साधारणतः भाजपला 77 ते 108 जागा मिळण्याचा अंदाज आहे, शिवसेनेला 27 ते 50 जागा मिळण्याचा अंदाज आहे। नक्कीच तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 18 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष जर पाहायचे झाले तर काँग्रेसच्या वाट्याला 28 ते 47 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोल मधून वर्तवण्यात आला। तर शिवसेना ठाकरे गटाला 16 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे, राष्ट्रवादी पवार गटाला 25 ते 39 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि इतरांना 12 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीला जर आपण पाहिलं तर इथे 69 ते 121 जागा या पोल डायरी या एक्झिट पोल मध्ये दाखवण्यात आलेला आहे, अंदाज आहे हा।